रस्ते आहेत डेंजर, म्हणजे वळणाचे रस्ते आहेत. इथे राईड त्या सगळ्या ज्या बाकीचे एपिसोड आहेत ना, त्या सगळ्यांना हा एपिसोड नक्की बळ देईल, बळ. आता आपण जेवढी वॉटर क्रॉसिंग केली आहे ना, त्याच्यामधली ही सर्वात मोठी वॉटर क्रॉसिंग आहे चंद्रताल लेकला जाण्यासाठी. गाडी पिकअप करत नाही. आता मनालीमध्ये आलो आहे आणि मनालीमध्ये येऊन क्लच प्लेट चेंज करतो आहे. तर मित्रांनो, आज आम्ही लोसरमधून चेकआउट केलं आणि आम्ही चाललो आहे चंद्रतालसाठी. आणि चंद्रतालवरून त्यानंतर आमचं रिटर्न जर्नी चालू आहे. तर आम्ही इथून तर आम्ही आता निघालो आहे. बाईक सगळ्या रेडी झाले, सगळे लोक. ब्रेकफास्ट वगैरे आमचं झालं आहे. किरण एक होईल भेटूया मग गोवन सेटअपला. लोसरच्या हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि निघालो आहे. आता भरपूरशा वॉटर क्रॉसिंग भेटतील अजून. आणि पास काढला होता सुशील पुढे येऊन, तरी सुशीलने पास काढला होता. तर प्रॉब्लेम असा आहे, प्रशांतची गाडी झाली आहे पंक्चर, त्यामुळे ते पंक्चर काढूनच आम्ही पुढे जाऊ चंद्रतालला. आता आम्हाला कंटिन्युअसली वॉटर क्रॉसिंग लागतं. आता आम्ही इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे. भरपूर वॉटर क्रॉसिंग आम्हाला लागणार आहेत. ही छोटी होती आणि इझी होती, त्यामुळे बाकी आता चंद्रतालला खरंच आमचं चंद्रतालला स्टे होता, पण पॅच होता पूर्णपणे ऑफ रोडिंग होता आणि म्हणजे कुठे जसा टार रस्ता भेटला नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही मग स्टे केला. आणि आता मग सकाळी निघता तर प्रशांतची गाडीचा टायर पुढचा पंक्चर झाला होता. मग तो एक केला आम्ही. आता बघूया, जसं ऊन वरती येत जाईल तसं ग्लेशियर वितळत जाईल, म्हणजे बर्फाचं पाणी होत जाईल आणि मग बर्फ पाणी अजून वाढेल. रस्ते आहेत डेंजर, म्हणजे वळणाचे रस्ते आहेत, कधी जागेवरती टर्न आहेत. भीती पण वाटते, मजा पण येते. भीती अशी वाटते की पडलो राईट साईडला तर काय टेन्शन नाही, लेफ्ट साईडला पडलो किंवा गाडी स्लिप होऊन जर तिकडे त्या साईडला गेली ना तर मग रिस्कवाला विषय आहे. पण बाकी बाईक चालवायला खूप मजा येते. थोडासा कालच्या राईडमधून काजा ते तिथपासून थोडासा कॉन्फिडन्स वाढला आहे. थोडासा कॉन्फिडन्स, जास्त नाही. आपल्या गाडीला एवढी पॉवर आहे ना, या पॉवरचा मी कधीच उपयोग केला नव्हता ऑफ रोडिंगमध्ये, कारण ही अशी कधी वेळ आली नव्हती. हा रस्ता बघून तुमच्या लक्षात येत असेल की कोणत्या लेवलची ऑफ रोडिंग आहे. आणि मी आज म्हणजे ठरवलं होतं मनाशी की ऑफ रोडिंग करायची, तर एकदम बिनधास्त, म्हणजे अगदी सोडून सगळी भीती सोडून. आणि त्यामुळे मी तेच करतोय, ट्राय करतोय आणि पॉवरचा उपयोग करतोय, गाडीच्या पॉवरचा उपयोग करतो आणि गाडी चालवतोय. खूप मजा येते मला. ऑफ रोडिंगची बादशाह ही बाईक माझ्यासाठी. येतोय पण पाणी थोडंसं इथे केलं व्यवस्थित, नाही तर मग याच्यातून पण एक मजा आली असती. एक वेगळा अनुभव मोठ्या वॉटर क्रॉसिंगचा आला असता. पण इथून एक छोटी मोरी टाकली आहे, कदाचित ही याचा फ्लो जास्त आहे त्यामुळे इथे मोरी टाकली आहे. मजा आहे राईड करायला, एक वेगळा अनुभव. इतके दिवस मी या दिवसाची वाट बघतो की हे ऑफ रोडिंग कधी येणार, वॉटर क्रॉसिंग कधी येणार. रिटर्न जर्नीमध्ये आपण ज्यावेळेस काजामधून चेकआउट केला आणि आपण या रस्त्याला लागलो, पहिला तर चिचम ब्रिज लागला, त्याच्यानंतर मग पटापट आपल्याला वॉटर क्रॉसिंग लागले, ऑफ रोडिंग लागले आणि मजा यायला लागली. तिसरी वाली वॉटर क्रॉसिंग.
भैया अरेबियन सी राइडर तो ऑफ रोडिंग का अभी बादशाह बन गया है। रोहन द राइडर अभी लगा ले जोर और हरा के दिखा अरेबियन सी राइडर को। ऑफ रोडिंग का बादशाह तो है अरेबियन सी राइडर, झुकेगा नाही साला। चंद्रताल लेकच्या जवळ येतोय ना तस तसं बर्फ वाढतोय, थंडी वाढते, पण मजा येते। इकडे आहे कुंजुम ला वॉर मेमोरियल। आम्ही तिकडून आलो ना शिमला वगैरे करून, शिमलामध्ये जरा बरं वाटलं, पण तिथून पुढे आलो ना पूर्ण उष्णताच होती, त्यामुळे मजा येत नव्हती। टार रस्ते होते, बर्फ दिसत नव्हता, ऑफ रोडिंग मिळत नव्हती, तर असं वाटत होतं की स्पिती राईड मजा नाही आली। पण हा अनुभव बाकी होता ना, हा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळे स्पिती राईड त्या सगळ्याच्या बाकीचे एपिसोड आहेत ना, त्या सगळ्यांना हा एपिसोड नक्की बळ देईल, बळ नक्की। आणि तुमचं प्रेम मी तर माझे 100% देऊनच व्हिडिओ बनवला आहे। आता तुम्ही बाकी तुमच्यावरती आहे की तुम्ही किती पसंत करताय मला आणि किती तुम्ही व्हिडिओ माझ्या शेअर करताय। पहिला बर्फ, ज्या बर्फाच्या बाजून मी गाडी घेऊन चाललो आता। हा इकडे समोर दिसतोय, हा बर्फ आहे। तर मित्रांनो मी राईड करत होतो ना तेव्हा मला मित्र बोलायचे मला हे सगळे की जतीन शेवटला राहतो। तर जतीन शेवटला राहत होता अगोदर, पण जतीननी पण आपला एक्का तेव्हाच काढला ज्यावेळेस समोरच्याने बादशाह काढला। हा, आणि आता जतीन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ऑफ रोडिंग करतोय। ऑफ रोडिंगचे बादशाह असणारे आहेत, त्यात काय वादच नाही। ऑफ रोडिंगचे बादशाह आहेत, सुशील आहे, पंकज आहे, रोहन आहे, परत प्रशांत आहे, नेक्स्ट लेवलचे ऑफ रोडिंग आहे। पण जतीन पण काही कमी नाही, जतीनने पण आपलं एक दाखवून दिला ऑफ रोडिंगमध्ये। आता जतीन पुढे आहे सगळ्यांच्या आणि झपाझप झापझूप करून वॉटर क्रॉसिंग करतोय दे दनादन। तर आपण आता इथून 13 किलोमीटर आहे चंद्रताल लेक, चंद्रताल 13 किलोमीटर। वेलकम टू चंद्रताल। चलो भाई, हार्दिक अभिनंदन। तर इथून 13 किलोमीटरवरती आहे चंद्रताल लेक, तिथून मग परत आपलं रिटर्न येऊन राईट मला आता आपण इकडे यायला राईट मारलं, नंतर तिकडे जायला सचपासला जायला आपण पुन्हा राईट मारू, म्हणजे सरळ निघून जाऊ। एक बार मरने से पहले चंद्रताल देखना चाहता हूँ। लो आ गए दोस्तों चंद्रताल, आलो भाई आलो, चंद्रतालला आलो। 12 किलोमीटर बाकी बस। आता आपण जेवढी वॉटर क्रॉसिंग केली आहे ना त्याच्यामधली ही सर्वात मोठी वॉटर क्रॉसिंग आहे चंद्रताल लेकला जाण्यासाठी। आणि ही थोडी गाडी आपल्याला सांभाळून चालवायला लागेल, कारण सर्वात मोठी आहे माझ्या एक्सपिरियन्समधली। तरी पण ट्राय करणार आहे मी, नाही टोल गेल्यामुळे ते पडलेत ते। वॉटर क्रॉसिंग मोठी आहे, मजा आता येणार आहे, बाकी काय।
तर मित्रांनो आली की नाही मजा? मला मजा आली, तुम्हाला आली असेल तर मजा कमेंटमध्ये दे दनादन लाईक कमेंट, दे दनादन करा कमेंट. हो हो टक टक डंग टक टक डंग 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 टक टक. तर मित्रांनो मगाशी एक प्रॉब्लेम झाला बाईकचा, क्लच केबलचा. क्लच केबल ऑपरेट करत नव्हती. चंद्रतोल जायच्या अगोदर एक वॉटर क्रॉसिंग होती तिथे, ही क्लच केबल ऑपरेटच होत नव्हती खूप वेळ. तर गाडी थंड झाल्याच्यानंतर मी हे थोडंसं हा नट आहे तो लूज केला हा वरचा आणि याला टाईट केला. टाईट केल्यावरती तर आता गाडी ओके झाली, म्हणजे चालू झाली आहे गाडी. गाड़ी कम पड़ गया ना? हाँ पिकअप भेज रहे क्या? अभी चालू तो हो गया. हाँ कोई मिला ना तो बोल रहे पिकअप भेज रहे. चालू तो हो गया आहे, चालू तर झालं आहे आता. फक्त काय आता पिकअप येते. तर आमचा विचार चालला आहे की ट्रान्सपोर्ट करायचा. म्हणजे आता कसं काय होतं ते आलं. पण आमचा आता जे चंद्रताल जाण्याचा जो काय आमचा प्लॅन होता तो आमचा कॅन्सल केला आहे. चंद्रतालवरून आम्ही सचपास करून तिकडून खाली उतरणार होतो, पण तो जवळजवळ आमचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे आणि आम्ही आता परत रिटर्न चाललो आहे. तर मित्रांनो या वॉटर क्रॉसिंगमधून गाडी तर आपण काढली, पण मध्ये जाऊन क्लचचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे गाडी वर्किंग करत नव्हती, पुढे जात नव्हती. मग आम्ही काय केलं की गाडी इकडून पिकअप मागवला आणि पिकअपमध्ये आता गाडी टाकली आहे. आता टेन्शन तर आहे मोठा की किती खर्च होतो आहे आणि काय होतं आहे, पण ठीक आहे. चला मित्रांनी पण चांगला सपोर्ट दिला सगळ्यांनी आणि आता आम्ही इथून जातो आहे मनालीमध्ये जातो आहे. इथून आम्हाला वाईट तर वाटते, गाडी पहिल्यांदाच अशी जाते पिकअपमधून. पण आता मनालीला जायला जवळजवळ 6 तास लागतील. तर वेळ तर जाईल. आज तर काही गाडीचं काम होणार नाही, उद्या होईल. तसंही उद्याची रिटर्न जर्नी आमची होतीच, पण आता आम्ही सगळं बाईकचं सगळ्यांचं सामान याच्यामध्ये टाकून मनालीला चाललो आहे. तर मित्रांनो असे अनुभव सुद्धा यायला पाहिजेत. तर मला एक अनुभव असा आला आहे की बाईकची क्लच पेट प्रॉब्लेम झाला आहे, गाडी पिकअप करत नाही. वॉटर क्रॉसिंगमध्येच प्रॉब्लेम झाला क्लचचा. पण आता आम्ही काय केलं की तिथे रिस्क नको का, तिथे नेटवर्क नाही आहे. आता पण इथे नेटवर्क नाही आहे, तर आम्ही जास्त रिस्क घेतला नाही. तिथूनच एक पिकअप बोलवला आणि पिकअपमध्ये आता आम्ही गाडी टाकून मी घेऊन चाललो आहे मनालीला. मनालीवरून मला ती गाडी चंदीगडला घेऊन जावं लागेल, कारण मनालीमध्ये या गाडीचं कोणी मेकॅनिक नाही आहे आणि मनालीमध्ये शोरूमसुद्धा नाही. त्यामुळे मला ही गाडी इथून चंदीगडला घेऊन जावं लागेल. हा ट्रान्सपोर्ट मला मनालीपर्यंत आहे. मनालीतून पुन्हा मला चंदीगडला जावं लागेल. चंदीगडला गाडी रिपेअर करून मग पुढचं डिसिजन काय असेल ते तिथे गेल्यावर तर मला कळेल की काम कितपत होते, काय होते, कसं काय. त्यानंतर भेटू. आता हे दादा आहेत, यांच्याबरोबर चाललो आहे. काय नाव तुमचं? नाम क्या आपका? रॉकी. हां तो ये रॉकी भाई आहे. रॉकी भाई यांची पिकअप आहे, त्यांची पिकअप घेऊन चाललो आहे मी आता. खर्च तर खूप मोठा येणार आहे, कारण रॉकी भाईंना 12,000 रुपये द्यायचे. प्लस आपल्याला चंदीगडला जाऊन क्लचपेटचं काम करायचं आहे. क्लचपेटचं काम आहे किंवा अजून काही कोणतं काम आहे ते बघावं लागेल. जर मनालीमध्ये जर काय जुगाड करताना कोणी भेटलं आपल्याला की बाबा चल चंदीगडपर्यंत आपली बाईक जाऊ शकते, तर तसं तुम्हाला मी करून देतो, तर ते एक ट्राय करू आपण मनालीमध्ये. नाहीतर मग तिथून ट्रान्सपोर्ट करून आपण चंदीगडला घेऊन जाऊ. बाकी रस्ते तर इतर फुल 60 किलोमीटरचा ऑफ रोडिंग आणि 60 किलोमीटर नंतरच मला हे मिळणार, नेटवर्क मिळणार आहे. जोपर्यंत मी नेटवर्कमध्ये येत नाही तोपर्यंत मला काही करता सुद्धा येणार नाही. आता मनालीमध्ये आलो आहे आणि मनालीमध्ये येऊन क्लच पेड चेंज करतो आहे. तर आपल्या बाईकला क्लच पेड आता एक जुगाड करून देतात, इथे आहेत एक लोकलमध्ये. तर आपल्याला हिमालयनचा क्लच पेड आता
बाईकला बसतोय. मग आपण चंदीगडमध्ये जाऊन थोडंसं काहीतरी चेक करू आणि उद्या सकाळी लवकर इकडून निघू. काय नाव आपलं? आपका नाम क्या है? महेश ठाकुर. और ये आपका शॉप का नाम क्या है? ऑटोमोबाइल ऑटो वर्क्स. महेश ऑटो वर्क्स मनालीमध्ये यांचं हे आहे, वर्कशॉप आहे. तर तिथे येऊन तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आपली बाईक तुम्हाला माहिती आहे बेनेली TRK आहे, पण एक जुगाड म्हणजे त्याला सेमच आहेत क्लच पेट. तर त्या क्लच पेट आता टाकून झाल्या की उद्या सकाळी लवकर निघून आपण निघू शकतो. क्या आपको लगता है ये सही बैठेगा तो चलेगा? अच्छा चलेगा. जो ओरिजिनल रहता है बेनेली का उसके बराबर चलेगा. तर मित्रांनो आपली आत्ता बाईक तर ओके झाली आहे. तर आपण या मनालीमध्ये केले, या दादाने आपली बाईक ओके केली. त्याला पेट टाकले, जुगाड करून दिला आहे, क्लच पेट टाकली पल्सरची. पण आता ओके झाली आहे गाडी. क्लच ऑपरेट चांगला होते. तर आज तर मनालीमध्ये स्टे करतो आहे. उद्या सकाळी आपण लवकरात लवकर इथून निघून अपनी रिटर्न जर्नी आता मनालीपासून चालू हुई. थैंक यू. आपका नाम कैसे? महेश ठाकुर. इनका नाम है महेश ठाकुर और इन्होंने अच्छी गाड़ी बराबर से करके दी है. अभी हम जा सकते बिना रुके. तर मित्रांनो आजची म्हणजे कालची राईड जी आता काल आम्ही रात्री मनालीमध्ये आलो ती खूप ॲडव्हेंचरस राईड होती. त्या राईडमध्ये खूप काही शिकायला मिळाले. बाईकबद्दल पण शिकायला मिळाले आणि बाईकचे प्रॉब्लेम्सबद्दल पण शिकायला मिळाले. काल तर प्रॉब्लेम झाला, आता जुगाड केला आहे. इथून चंदीगडला जाऊन मी आता त्याचं बेनेलीच्या शोरूममध्ये जाऊन पूर्ण काम करणार आहे. ओके करणार, क्लच पेट बेनेलीची टाकून घेणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट बरोबर करून जा.